जर्मनीमध्ये मी जर तुम्हाला बोललो की मला फक्त फर्निचर फेकण्याचं म्हणजे वेस्ट फर्निचर जे आपल्याला यूज नव्हतं तर ते फेकण्यासाठी मला 10,000 रुपये खर्च आला तर तुम्हाला विश्वास पटेल का? खोटं वाटतं ना? पहिले हा व्हिडिओ बघा. तर विषय काय आला, मी एका नवीन घरामध्ये शिफ्ट केलं तर जे जुनं रेंटवरचं घर होतं तिथलं जे फर्निचर होतं ते मला फेकावं लागलं. बिकॉज एक तर सगळ्यात पहिले माझ्याकडे वेळ कमी होता आणि जो नेक्स्ट टेनंट होता तो पण ते फर्निचर त्याला गरज नव्हती म्हणून तो बोलला की तुम्ही हे काढून घ्या. तर मग मी फटाफट गाडी बुक केली आणि माझ्या मित्रांनी मला हेल्प केली. तर गाडीचे मला लागले जवळपास 40 युरो. त्यानंतर आम्ही असं सामान डंप केलं जे तुम्ही ऑलरेडी व्हिडिओमध्ये बघितलं. आणि जेव्हा मी बाहेर निघत होतो तेव्हा मला कळालं की मला याचं बिल पण भरायचं. तर बिल जेव्हा चेक केलं तर त्यांनी मला जवळपास 56 युरोचं बिल लावलं. माझं सामान होतं जवळपास 250 किलोचं. असं टोटल मला 40 प्लस 56 म्हणजे जवळपास 100 युरोचा खर्च आला. ते पण फक्त सामान फेकण्यासाठी. भेंडी इंडियामध्ये मी हीच गोष्ट एकदम ह्या भावात करून घेतली असती. पण भाई जर्मनीमध्ये एखादी गोष्ट फेकायची किंवा डंप करायची म्हणजे चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला.